गेल्या 10 वर्षात कोल्हापूर शहरातही अनेक बदल झालेत, पण तरीही जुन्या कोल्हापूरचा भाग टिकून आहे. 11 क्रमांकाच्या प्रभागात समस्यांचा डोंगरच आहे. काही ठिकाणी पायाभूत सुविधा देण्याचा आजवरच्या नगरसेवकांनी प्रयत्न केलाय, पण करण्यासारखं अजून खूप काही आहे. रस्ते, पाणी, सार्वजनिक स्वच्छता या मूलभूत सुविधांसाठीच अजूनही महापालिका निवडणुकांकडे पाहिलं जाते. त्यामुळे या प्रभागातील वारे वसाहतीमधील वाढती बेरोजगारी आणि गुन्हेगारी, कामगार चाळ परिसरातील भीषण आणि धोकादायक अस्वच्छता अशा गंभीर प्रश्नांकडे कुणीही लक्ष देत नाही. त्यामुळे महापालिका निवडणुकीला आपण किती संकुचित केले हे ध्यानात घेतलं पाहिजे. पाहुयात प्रभाग क्रमांक 11चा पंचनामा. शाहू बँक, कैलासगडची स्वारी मंदिर, वारे वसाहत आणि नाथागोळे तालीम या जुन्या 4 प्रभागांचा मिळून नव्यानं प्रभाग क्रमांक 11 तयार झालाय. या प्रभागात मंगळवार पेठेतील अहिल्याबाई होळकर शाळा, पिनाक व्यंकटेश अपार्टमेंट, बेलबागमधील स्वयंवर मंगल कार्यालय, सुब्राव गवळी तालीम, चौंडेश्वरी हॉल महादेव मंदिर, योगेश्वरी अपार्टमेंट, सिद्धाळा गार्डन, कोळेकर तिकटी, गुलाब गल्ली, हैदर रोड, बजापराव तालीम मंडळ, नाथागोळे तालीम, टिंबर मार्केट, वारे वसाहत, मगदूम कॉलनी, गजानन नगरचा काही भाग, संभाजीनगर परिसरातील काही भाग जोडला गेलाय. अत्यंत दाटीवाटीच्या जुन्या कोल्हापूरचा भाग असलेल्या या प्रभागाची मतदार संख्या 27,626 इतकी आहे. त्यामध्ये अनुसूचित जातीच्या मतदारांची संख्या 4,103 इतकी आहे, तर अनुसूचित जमातीच्या मतदारांची संख्या केवळ 55 आहे. 12,785 पुरुष आणि 13,312 महिला मतदार या 11 क्रमांकाच्या प्रभागात आहेत. येत्या निवडणुकीसाठी या प्रभागात अनुसूचित जाती महिला 1 जागा, नागरिकांचा मागासवर्ग महिला 1 जागा आणि सर्वसाधारण गटासाठी 2 जागा असं आरक्षण पडलं. राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील आणि उत्साही कार्यकर्त्यांचा हा प्रभाग आहे. मंगळवार आणि शिवाजी पेठेतील तालीम संस्था, मंडळं, झोपडपट्टीचा परिसर आणि नव्यानं तयार झालेल्या उपनगरातील मध्यमवर्गीय नागरिक या प्रभागात आहेत. यापूर्वी बळीराम पवार, M.K. जाधव, केशवराव जगदाळे, द.न. कणेरकर, बाबा सासने, प्रल्हाद चव्हाण, सागर चव्हाण, जयश्री चव्हाण, यशोदा मोहिते, रवींद्र आवळे, संतोष गायकवाड, विजय सूर्यवंशी, संभाजी जाधव, संभाजी देवणे, शारदा देवणे, किरण नकाते आणि माधुरी नकाते अशा दिग्गजांनी या प्रभागाचं नेतृत्व केले. त्यांच्याकडून आपापल्या प्रभागातील कामाचा निपटारा करण्याचा काही अंशी प्रयत्न झालाय, पण गेल्या 5 वर्षात महानगरपालिकेत प्रशासन राज असल्यानं जुन्या 4ही प्रभागात अनेक प्रश्न दिसून येत आहेत. पक्षांतर्गत निधीतून काही माजी नगरसेवकांनी विकास कामं पुढे नेण्याचा प्रयत्न केला, पण त्याला मर्यादा आहेत. येत्या निवडणुकीसाठी 11 क्रमांकाच्या या प्रभागातून संभाजी देवणे, सचिन चव्हाण, संभाजी जाधव, जयश्री चव्हाण, किरण नकाते, रवींद्र आवळे, रामदास भाले, माधुरी नकाते, यशोदा मोहिते, प्रसाद जाधव, संदीप सरनाईक, आशिष पवार, उमेश पवार, सचिन पवार, वीरेंद्र मोहिते, किशोर यादव, अमृता भाले, रोहित भाले, विजय अगरवाल, गणेश देसाई, युवराज साळुंखे, बंडा लोंढे, कमल लोंढे, सचिन अडसूळ, राणी गायकवाड, संतोष माळी, कुणाल शिंदे, मदन चोडणकर, वीरेंद्र प्रसाद जाधव, रिची फर्नांडिस, अभिषेक देवणे, पायल कोरडे, योगिता माने, रमा पचरेवाल, पवित्रा रांगणेकर, सचिन मांगले, युवराज साळोखे, रत्नदीप हवालदार, बाळासाहेब भोसले, दीपाली पवार, निलांबरी साळुंखे, अलका जावीर, ज्योतिरादित्य सावंत अशी इच्छुकांची भली मोठी यादी आहे. पण त्यातील अनेकांनी प्रत्यक्ष निवडणूक रिंगणात उतरण्याचं धाडस दाखवलेलं नाही. ध्यानचंद हॉकी स्टेडियम समोरील शारदा विहार अपार्टमेंट परिसरातील
आदर्श तरुण मंडळ, साईनाथ तरुण मंडळ इथं खराब गटर्स, कचऱ्याचे ढीग आणि रस्त्याकडेला वाढलेली झुडपं अशा समस्या आहेत. त्याच्या पलीकडे असलेल्या ताराराणी कॉलनीत ड्रेनेज लाईन अस्तित्वात नाही, तर ओम गणेश कॉलनीत स्वच्छतागृहांचं नूतनीकरण झालं असलं तरी त्याची वेळच्या वेळी स्वच्छता होत नसल्यानं प्रचंड दुर्गंधी पसरलेली असते. गजानन महाराज नगरातील म्हाडा कॉलनीत उभारलेल्या ऑक्सिजन पार्कची आता चांगलीच दुरावस्था झाली आहे. या पार्कला एखाद्या कचरा डेपोचं स्वरूप आले. प्रवेशद्वारावरच धुळीनं माखलेली वाहनं दिसतात, तर पार्कमधील इमारतींची दुरावस्था झाली असून सगळं साहित्य अक्षरशः सडत पडले. अतिक्रमणांमुळे इथले रस्ते अरुंद बनले आहेत. मैत्रीण पार्क सांस्कृतिक हॉलच्या दारात रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांचं अस्ताव्यस्त पार्किंग असतं. इथं प्रामुख्यानं सार्वजनिक स्वच्छतेचा पुरता बोजवारा उडालाय. स्वाती विहार अपार्टमेंटजवळ रस्त्यावरच वाहनांचं पार्किंग असतं, तर ज्योतिर्लिंग कॉलनीत पाणी गळतीतून दररोज शेकडो लिटर पाणी वाया जातंय. 30 वर्षापासूनची ही गंभीर समस्या आहे. ड्रायव्हर कॉलनी, शिवराज कॉलनी, ओम गणेश कॉलनी, ताराराणी कॉलनी इथंही पायाभूत सुविधांच्या कमी अधिक समस्या दिसतात. रेसकोर्स नाकाजवळ असलेल्या कामगार चाळीत तर समस्यांचा डोंगर आहे. संपूर्ण शहराची स्वच्छता करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांच्या या वसाहतीमध्ये अस्वच्छतेचं भीषण साम्राज्य आहे. इथल्या 5 इमारती धोकादायक बनल्यानं 106 कुटुंबियांचं स्थलांतर झालंय, तर बैठ्या चाळीतील 12 कुटुंबियांना अक्षरशः मरणयातना सहन कराव्या लागतायत. शौचालयांची दुरावस्था, पाण्याचा प्रश्न, कचरा उठाव, गटर्समधून वाहणारं सांडपाणी, दलदल आणि घाण अशा समस्या 12ही महिने आहेत आणि त्यामध्येच या लोकांना जगावं लागतंय. माणूस म्हणून आवश्यक मूलभूत सुविधा या गोरगरीब कष्टकऱ्यांना मिळतच नाही आहेत. पडतील भिंती पडतील, आपल्या धोकादायक आहे भिंती, त्यामुळं हे सोडून गेलेले आहेत. त्यांचं काय तर महानगरपालिका प्रशासन काय तर आम्हाला मार्गदर्शन द्यावा आणि आम्हाला कुठं तर जागा द्यावी ही अपेक्षा आमची आहे. हमारे घर में सब मग काय सर जुना येत नाही सगळं आहे ना, घ्या किती फोटो मारून घ्या की फोटो मारायचे या. आजूबाजूचे प्रभाग जेवढं बघितलं तर सगळे स्वच्छ राहतात, तर आजूबाजूच्या प्रभागातला जेवढा कचरा आहे इथं टाकला जातो आणि इथूनच नंतर त्या ट्रॅक्टरमध्ये उचलतात. तर आम्ही याच्या विरोध पण केला, सगळं केलं. ही खरमाटी आपण बघू शकता आता इथं पडल्या, इथे एवढे ड्रेनेज आहे, तेवढे आहे सगळं, हे काही दरवाजे गेले, हे गेले. कामगार आले तर कामगार इथं येतात, तर कामगारांना काम करायची इच्छा होत नाही खान बघून, कारण ती पण माणसाची शेवट, त्यांना पण आम्ही काय बोलू शकतो. कचरा आता हे बघितला तर आता हे कचरा इथे टाकला जाते, हा डायरेक्ट असा घरात जातो इथे. मग बाकीचे इथे या घरात 4-5 मुलं आहेत, आमच्या घरात 4-5 मुलं आहेत. कामगार चाळीमागील ओम गणेश कॉलनीत रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली आहे. या परिसराला लागूनच स्वामी समर्थ मगरमठी मंदिर आहे. इथंही रस्ते आणि कचरा उठावाचा प्रश्न आहे. तर माळी गल्लीच्या कोपऱ्याला सडलेली वाहनं, खरमाती आणि वाहनांचं अस्ताव्यस्त पार्किंग दिसतं. शिवाय पाण्याच्या मोठ्या टाक्यांजवळ जनावरांचा बेकायदेशीर गोठा तयार झालाय. गटारीतला मैला आणि सांडपाणी रस्त्यावर वाहत असल्यानं संपूर्ण परिसर बकाल झालाय. त्याच्या बाजूलाच वारे वसाहत ही कष्टकऱ्यांची वस्ती आहे. साधारण 1000 पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या या वस्तीत कसलीही विकास कामं झालेली नाहीत. कचरा उठावाचा प्रश्न 12 महिने असतो. सार्वजनिक स्वच्छतागृहांची सफाई होतच नाही. रस्त्यांची अवस्था भीषण आहे. महापालिकेनं वारे वसाहतीला अक्षरशः वाऱ्यावर सोडले. ह्या घराच्या पाठीमागं उकरंडा केलाय, माणूस इथं राहायला. आमची बारकी सरकी पोरं आजार रोग झाला दवाखान्यानं, पोरगी राहायला गेली. या गटाराला माणूस नाही, कोंडावळा नाही किंवा गडी एकंदरीत क्यूर न्यायला येत नाही. काय हे कुणाला मत द्यायचं, कुणाला द्यायचं मला सांगा. दारात एकंदरीत चावी नाही. वारे वसाहतीमध्ये असलेल्या 15 स्वच्छतागृहांची भीषण अवस्था आहे. काही नागरिकांनी अनधिकृत शेड उभारला असून तिथं लाकूड फाटा किंवा भंगार विखरून पडलेलं असतं. शिवाय पाळीव जनावरं रस्त्यावरच बांधल्यानं त्यांचं मलमूत्र अस्वच्छतेमध्ये भर टाकतं.
संडास आठवड्यातनं एकदा धुत्यात का नाही ते पण आपल्याला माहीत नाही. काय सगळं घाण असते, तुटते ते दरवाजे बरोबर तुटल्यात बघा. फक्त भागात एकच मावशी कामाला आहे, ते एकच मावशी सगळं काम करतात. चौगुले धट्टी ते किसन कल्याणकर घर या रस्त्यावर आजपर्यंत कधी डांबरच पडलेलं नाही. या परिसरातील गटर्स वारंवार तुंबून राहतात, तर काही ठिकाणचे पथदिवे बंद आहेत. गंभीर बाब म्हणजे या परिसरातील काही विजेच्या खांबातून लोकांना शॉक लागतो. व्यवस्थित अर्थिंग नसल्यानं निर्माण झालेली ही समस्या जीवघेणी ठरू शकते. मंगळवार पेठेतील पशुवैद्यकीय दवाखान्याजवळ असलेल्या वारे वसाहतीमधील गल्लीबोळात चक्क घरांमध्ये गटर्सचं पाणी शिरतं. शिवाय इथल्या रहिवाशांना गेल्या 50 वर्षात प्रॉपर्टी कार्ड मिळालेलं नाही. त्यामुळं महापालिका प्रशासनावर स्थानिक रहिवाशांची प्रचंड नाराजी आहे. या वस्तीवर गुन्हेगारीचा शिक्का असल्यानं इथल्या तरुणांना रोजगार मिळत नाही आणि आजवर कुणीही या गंभीर प्रश्नाकडं लक्ष दिलेलं नाही किंवा विचारही केलेला नाही. प्रभागात आमच्या गेले कित्येक महिने झाले कर्मचारी इथं हजर राहत नाही. वेळच्या वेळी कचरा उठाव होत नाही. गटर तुमच्या आता आमच्या घरात पाणी येते प्रत्येक वेळेला. पाऊस नसला तरी पाणी घरात येते. ही जी संडास आहे ती वस्तीत आहे, ती माझ्या मते ती ओपन जागेला घेतलं पाहिजे. आणि दुसरी समस्या कशी आहे, वारी वसाहतमध्ये प्रॉपर्टी कार्ड, ही प्रॉपर्टी कार्ड झालं पाहिजे. संतोष गायकवाडने बऱ्यापैकी प्रयत्न केला होता, तर ती मोठी जी आपली नेते मंडळी आहे त्यामुळे ते काम रखडले गेलं. दलित वस्ती सुधारण्यासाठी शासनाकडून येणारा निधी नेमका जातो तरी कुठं, असा संतप्त सवाल वारे वसाहतीमधील काही नागरिकांनी उपस्थित केला. याच 11 क्रमांकाच्या प्रभागात पाण्याचा खजिना, टिंबर मार्केट, राजाराम चौक, संभाजीनगर पेट्रोल पंपामागील परिसराचा समावेश होतो. फिरंगाई तालीमसमोर सूर्यप्रकाश तरुण मंडळ आहे. या परिसरात कामगार चाळीच्या इमारती आहेत. फिरंगाई हॉस्पिटलजवळ अस्ताव्यस्त पार्किंग असतं. रस्ते, गटर्स आणि कचरा उठावाच्या समस्या इथं पाहायला मिळतात. संयुक्त जय विजय तरुण मंडळ, द्वारकानाथ कपूर शाळा परिसरातील सिमेंटचे रस्ते आता खराब झालेत, तर गटर्सची स्वच्छता होत नाही. पाथरवड गल्लीत दाटीवाटीच्या लोकवस्तीमध्ये रस्ते आणि गटर्सच्या समस्या वर्षानुवर्ष कायम आहेत. गटर सगळं तुंबतंय आणि ते पाणी जायना झालंय, म्हणून तर ते तुम्हाला सांगा लागलो. आणि 15-15 दिवस पोरं दवाखान्यात पैसा घालून का नाही आम्ही हे करून घेतलंय. हे सगळं काय दुरुस्ती काय नाही, हे हाय का नाही कोण बघतच नाही इकडं आपल्याकडं. काय जरा लक्ष द्या. होते ते फक्त गटर आणि ढासाचं प्रमाण जास्त आहे. याच प्रभागात काही टिंबर व्यावसायिकांचे कारखाने आहेत. पटेल समाजाचं पाटीदार भवन आहे, पण तिथंही रस्त्यावर कोंडाळा झाला असून स्वच्छतेचा पुरता बोजवारा उडालाय. टिंबर मार्केट परिसरातील शहीद जवान राजशेखर मोरे चौक इथं रस्त्याच्या दोन्ही बाजूला घाणीचं आणि खर मातीचं साम्राज्य आहे, तर आंबेडकर नगरातील रस्ते झालेले नाहीत. अडचण आहेत, गटरीची अडचण आहेत, साईडला खर माती पडल्याही जवळजवळ 5-6 वर्ष झालं असंच पडलं आहे तिथं. दुसरी गोष्ट म्हणजे संध्याकाळचं लाईट वगैरे चौकात काही चालू नसते. ॲक्सिडेंट होतात, अपघात होतात. नगरसेवक जरी म्हणला तरी आता या भागाला एकही नगरसेवक आतापर्यंत चांगला भेटलेला नाही. जेव्हा फक्त येतोय त्याच्या कामासाठी येतोय, थोडा वेळ इलेक्शनपुरतं यायचं, तिथून पुढे गेला की गेला तो. गवत मंडईतही महापालिकेकडून व्यवस्थित स्वच्छता होत नाही, तर न्यू एकता तरुण मंडळाजवळील 125 कुटुंबियांना अजूनही प्रॉपर्टी कार्ड मिळालेलं नाही. टिंबर व्यावसायिकांची वसाहत असल्यामुळं इथं महापालिकेचं फायर स्टेशन आहे, तर वारे वसाहतीला लागूनच असलेल्या पशुवैद्यकीय दवाखान्यातील कर्मचाऱ्यांच्या क्वार्टर्सचा परिसर भटकी कुत्री आणि कचऱ्याचे ढीग यामुळं बकाल बनलाय. माळी गल्ली अपार्टमेंट ते पद्मावती चौक तसंच प्रॅक्टिस क्लब मार्गावर ड्रेनेज लाईनसाठी रस्ता उकरलाय, पण त्यानंतर त्याची दुरुस्ती झालेली नाही. कोळेकर टिकटी ते शाहू बँक चौक या रस्त्याच्या बाजूपट्ट्या झालेल्या नाहीत, त्यामुळं अनेक छोटे मोठे अपघात होत असतात. तर जासूद, कोण्णूर, जरग, शिंदे, गुलाब, मोरबाळे आणि डाकवे गल्लीत गटर्स आणि अंतर्गत रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. शिवाय ड्रेनेज तुंबण्याची इथं मोठी समस्या असते. आता आपण आलोय शाहू बँक चौकात. हा प्रभाग पूर्वी
कैलासगडची स्वारी मंदिर परिसरात होता, प्रभागात होता आणि त्याला जोडून सिद्धाळा गार्डन प्रभाग अशा 2 प्रभाग आणि वरती वारे वसाहत टिंबर मार्केट या प्रभागातून हा नव्यानं 11 नंबरचा प्रभाग निर्माण झालाय. इथं या प्रभागात देखील इतरांच्या प्रमाणेच अनेक समस्या आहेत. गटरच्या समस्या आहेत, रस्त्याच्या समस्या आहेत, कचरा उठावाच्या समस्या आहेत. या संदर्भात आपण या प्रभागातील नागरिकांशी बोलूया. नेमक्या काय समस्या आहेत? बघा साहेब, आमचा हा कैलासगड मध्ये मतदारसंघ, हा शिराळा गार्डन मतदारसंघ, ह्या मतदारसंघाच्या समस्या हा मेन रोड केला 100 कोटीमधून. ह्यामध्ये आम्हाला त्यांनी गटरा साईड पट्ट्या करतो म्हटलेल्या त्या केलेल्या नाही आहेत. तुम्ही आता महादेव मंदिरकडे गेला, आमच्या पाठीमागं महादेवाचं मंदिर आहे. राजश्री शाहू महाराजांनी स्थापनित पद्मालय होतं, तिथं रेस होत होत्या. एवढं त्याचं पावित्र्य शाहू महाराजांनी केलेलं. पण तिथं आज कोंडाळ्याची समस्या झालेली आहे. जो ते येतोय तिथं कचरा टाकून जातो. महाराज तारबाई शाळाजवळ मुतारी होती, ते कोंडाळा टाकत होती, तो आम्ही आता हलवलेलं आहे तिथून. त्यामध्ये आमच्या त्या मोरे फॅमिलीनं स्वतःचे पदरचे कॅमेरा आणून लावले आणि कोंडाळा टाकायचा बंद केला. त्यांच्या काळामध्ये 3घांना डेंग्यू झाला तरी या प्रशासनानं लक्ष दिलं नाही. म्हणून काय म्हणतो, ह्या येऊ घातलेल्या इलेक्शन मध्ये आम्हाला आमच्या निवडून येणाऱ्या लोकप्रतिनिधींच्याकडून एक नागरिक म्हणून आमची काय मागणी असेल प्राधान्याने, की तुम्ही रस्ते चांगले करा, गटरा चांगल्या करा, हे कचऱ्याचे डेपो टाकले जातात, ते कचरा उठाव करा, या शाळा सुधारा, लाईटी द्या, दवाखान्याच्या समस्या एवढ्या साहेब. एक औषध देतात, एक बाहेर लिहून देतात, ह्या तुम्ही सोडवा. गार्डन बसायला चांगलं केलेलं आहे, त्या गार्डन मध्ये काय उद्योग चालतात बघा, तिथं लाईटी लावा. आता तुम्हाला सांगतो का, या गार्डन मध्ये लॉन बसवलंय, त्याच्यावर लाखो रुपये खर्च केलात आणि त्याला पाणी नाही, ते वाढायला लागलंय. या गोष्टीसाठी आमचे निवडून येणारे जे लोकप्रतिनिधी आहेत ते आमचे असणार आहेत, ते महापालिकेचे प्रस्थापित तिथं म्हणून जाणार आहेत आणि तिने ह्या लोकांच्या चांगल्या समस्या सोडवल्या पाहिजेत. मंगळवार पेठेमध्ये एवढा मोठा मंगळवार पेठ, ह्या पाण्याच्या खजिन्याला येणार जाणारा शाहू महाराजांनी वापरलेला हा रोड, आणि या रोडवरती एवढे पैसे खर्च केलेले आहेत आणि अजून त्याच्या समस्या आहेत तशा आहेत. तुम्ही अजून बघा, प्रत्येकाच्या घरामध्ये पाणी जायला लागलेलं आहे. नंगेवली चौकापासून तुम्ही कोळी तिकटेपर्यंत जावा, घरात ते पाणी जात आहे. तुम्ही आता जाताना रोडचं शूटिंग घ्या, त्या शूटिंग मध्ये काय बघा तुम्ही, तिथं पाणी गटरात जात नाही, तिथं तिने सिमेंटचं हे केलेलं नाही आहे. ह्या सगळ्या गोष्टी तिने कराव्यात आणि आमच्या लोकप्रतिनिधींनी ह्यात लक्ष घालून पूर्ण ते करून घ्यावं, ही आमची अपेक्षा आहे. महाराणी ताराबाई विद्यालयाच्या मैदानाची सुद्धा अशीच दुरावस्था आहे. इथं आरोग्य विभागाचं कार्यालय असूनही कचरा उठाव आणि स्वच्छतागृहांची सफाई असे प्रश्न कायम आहेत. तर शेळके उद्यानाची दुरावस्था झाली आहे. सिद्धाळा गार्डन परिसरात कचऱ्याचा उठाव होत नाही. शिवाय मोकाट जनावरांचा स्थानिकांना प्रचंड त्रास होतो. रस्त्यावरच जनावरांचा गोठा, शेड आणि अस्ताव्यस्त पार्किंग अशा इथल्या प्रमुख समस्या आहेत. पोवार गल्ली चौकात अस्ताव्यस्त रीतीनं 4चाकी गाड्यांचं पार्किंग होतं, तर सोमेश्वर तरुण मंडळ चौकाजवळ गटर्स खराब झाले आहेत. शिवाय रस्त्यांची पुरती वाट लागली आहे. काही गटर्सवर सुद्धा अतिक्रमण झाले. तर कारवा दवाखान्यासमोरील काळकाई गल्लीत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे. योजनेचं नव्हतं त्यावेळी आपल्याकडे पाणी टाइम टू टाइम येत होतं, आणि आता कसं झालंय की पाणी एकदा 2-2 दिवस 3-3 दिवस येत नाही. हेच समस्या, पाण्याचीच समस्या. बाकी रस्ते गटर वगैरे सगळं चांगलं आहे. माणसं पण आहेत कामाला येतात, ती बायका पण साफसफाईवाल्या चांगले आहेत. तर तेवढाच प्रॉब्लेम आहे की पाण्याचा. हैदर रोड, पापा ग्रुप या परिसरातही अनेक समस्या आहेत. लाड चौकानजीक पोवार गल्ली, कॅसेट ग्रुप, देखो ग्रुप ते बजापराव माने तालीम परिसरात रस्ते आणि गटर्स झाले आहेत. पण वेळेवर कचरा उठाव होत नसल्यानं काही महाभाग चक्क गटर्समध्ये कचरा टाकतात. जुन्या कोल्हापूरचा भाग असलेल्या या प्रभागात वर्षानुवर्ष त्या समस्या आहेत. या प्रभागात फिरताना काही वेळा मन सुन्न होतं. विशेषतः वारे वसाहत, कामगार चाळ इथली परिस्थिती बघितल्यावर लोकप्रतिनिधी नेमकं करतात काय, महापालिका अस्तित्वात आहे की नाही असा प्रश्न पडतो. त्यामुळे मतदारांनी सुद्धा आता प्रलोभनाला बळी न पडता मतदान करणं आवश्यक आहे. पाकीट संस्कृती हद्दपार झाल्याशिवाय मतदारांना आपल्या लोकप्रतिनिधींना जाब विचारता येणार नाही. पण दुर्दैवानं गेल्या काही वर्षात निवडणुकीचं स्वरूप बदललंय. कार्यकर्त्यांची संध्याकाळची सोय झाली आणि मतदारांना मतासाठी लक्ष्मी दर्शन केलं की निवडणूक जिंकता येते हे समीकरण रूढ झाले.
11 क्रमांकाच्या या प्रभागात फिरताना जणू लोकशाहीची थट्टा झाली की काय असं वाटू शकतं.